मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मुंबईतल्या रस्त्यांचं वास्तव समोर आलं। रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं वाहन चालक आणि प्रवासी दोघांचेही हाल होत आहेत। याला सायनमधील प्रतीक्षा नगर ही अपवाद नाही। प्रतीक्षा नगरमधले नागरिक खड्ड्यांनी हैराण झाले। याच ठिकाणी जाऊन आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी घेतलेला हा आढावा। सायनमधील प्रतीक्षा नगर परिसरात आपण आलोय। या ठिकाणी पालिकेवर सत्ता असलेला पक्ष म्हणजेच शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहेत। प्रल्हाद ठोंबरे या ठिकाणचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत। मात्र असं असलं तरी प्रतीक्षा नगरमध्ये असा एकही रस्ता नाहीये ज्यावर खड्ड्यांचं साम्राज्य नाही। उदाहरणार्थ म्हणून आपण प्रतीक्षा नगरमधील हाच रस्ता पाहूया, ज्या रस्त्यावर आपल्याला प्रत्येक पावलावर खड्डे पाहायला मिळतात आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये जो सलग पाऊस पडला त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या या रस्त्याची अशी पोलखोल झालेली आहे। आणि आपण पाहतोय की समोरून कोणतीही जरी गाडी आली, BSTच्या बस या ठिकाणी खूप येतात, स्कूल बसेस या ठिकाणी जातात, मात्र प्रत्येक वाहन चालकाला, प्रवाशांना या रस्त्यावरून कशा पद्धतीने प्रवास करावा लागतोय याचंच हे जे चित्र आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाळू आणि माती टाकून हे खड्डे जे आहेत ते बुजवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र काल आणि परवा पडलेल्या सलग 2 दिवस पडलेल्या पावसानंतर आज पुन्हा या रस्त्यांवर आपल्याला प्रत्येक ठिकाणी खड्डे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। पाहूया प्रतीक्षा नगरमधील खड्ड्यांना जबाबदार कोण आहे। इथले नगरसेवक आहेत प्रल्हाद ठोंबरे, तर सहाय्यक आयुक्त आहेत केशव उबाळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।